ही बातमी आहे जळगाव जिल्हा प्रतिनिधी राहुल सपकाळ यांच्याकडून। शेंदुर्ली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गोंदेगाव धरणामध्ये अत्यल्प पाणी साठा शिल्लक राहिल्यानं पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या धरणातील शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे मोटारी टाकून पाणी उपसा करू नये अशा प्रकारे सूचना फलक नगर पंचायतीने लावलेला असताना सुद्धा त्या धरणातून पाणी उपसा होत असल्याचं निदर्शनास आलंय। सध्या दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून गोंदेगाव धरणात पाण्याचा साठा अत्यल्प प्रमाणात आहे। त्यामुळे सर्व नागरिक आणि बंधू भगिनींनी पाण्याचा वापर अत्यंत जपून आणि काटकसरीने करावा अशा सूचना शेंदुर्ली नगर पंचायत वारंवार करत आहे। मात्र गोंदेगाव धरणामध्ये पाण्याचा मोटारी बिनधास्तपणे चालू केल्या जात आहेत। त्यामुळे शेंदुर्लीमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। शहरात 15 दिवस आड नळाला पाणी येत आहे। धरणामधील पाण्याच्या मोटारी काढण्यासाठी शेंदुर्ली नगर पंचायत मात्र जाणून बुजून दुर्लक्षता करत नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जातोय। विशेष म्हणजे या धरणात राजकारण्यांच्याच मोटारी असल्यानं याबाबत राजकारण्यांचाच दबाव आहे की काय असा प्रश्न शेंदुर्लीतील नागरिक उपस्थित करतायत।